आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मार्च 2020 ला पडलेला आहे 2 मार्काला. तर हे काय तर कृती 1. तर प्रश्न काय बघा, जर सेक थिटा बरोबर 25/7 असेल तर टॅन थिटाची किंमत काढा. तर त्यांनी काय दिले बघा कृतीमध्ये 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा. आता सेक थिटाची त्यांनी किंमत किती दिली 25/7. म्हणजे काय 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 25/7. आता सेक वर्ग थिटा आहे तर वर्ग आहे त्यामुळे इथे काय येणार आहे 25/7 चा पण काय येणार आहे वर्ग येणार आहे. टॅन वर्ग थिटा बरोबर 625/49 वजा. आता हा 1 आहे, हा 1 इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे -1. म्हणजे इथं काय उत्तर येणार आहे -1 येणार आहे. आता 49 1 49 625 मधून 49 गेले, याची वजाबाकी किती येणार आहे ती इथे येणार आहे. 625 वजा 49 किती आलं उत्तर 6 5 576. तर इथं कोणता नंबर येणार आहे 576. 576 हा नंबर इथे येणार आहे. येणार आहे नंबर 576. आता 576 चं वर्गमूळ कोणतं, तर 576 चं वर्गमूळ काय तर 24 आहे. म्हणजे इथं कोणता नंबर येणार आहे 24. वर्गमूळ दोन्हीकडे घेतलंय. आता इथे ह्याची किंमत काय टॅन वर्ग थिटा बरोबर 576 आणि 49. 576 चं वर्गमूळ घ्यायचं, 49 चं वर्गमूळ घ्यायचं आणि टॅन वर्गचं वर्गमूळ घ्यायचं. तर टॅन वर्गचं वर्गमूळ येणार आहे टॅन थिटा बरोबर 49 चं वर्गमूळ येणार आहे 7 आणि 576 चं वर्गमूळ येणार आहे 24. तर इथं कोणती संख्या येणार आहे तर 24 संख्या येणार आहे. तर इथं आपली मार्च 2020 ची 2 मार्काची इथं कृती आपली पूर्ण झाली. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघतोय. जर sin थिटा बरोबर 20/29 व cos थिटा बरोबर 21/29 असेल तर tan थिटा काढा. तर आपल्याला sin थिटा आणि cos थिटा दिला आणि आपल्याला काय विचारले तर tan थिटा विचारले. तर आपल्याला काय पाहिजे tan थिटाचा आपल्याला पहिल्यांदा फॉर्म्युला किंवा सूत्र माहित पाहिजे. तर tan थिटा बरोबर काय सूत्र आहे sin थिटाचे cos थिटा. tan थिटा बरोबर sin थिटाचे cos थिटा. आता आपण त्यांनी दिलेल्या किमती टाकूया. sin थिटाची किंमत किती दिली 20/29 आणि cos थिटाची किंमत किती 21/29. तर 29 जे खाली आहे ते काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. भागाकार म्हणजेच काय रिव्हर्स गुणाकार म्हणू शकतो आपण किंवा उलटून गुणाकार म्हणू शकतो. कसं होणार आहे 29 वर जाणार आहे 21 खाली येणार आहे किंवा इथं पण तुम्ही डायरेक्टली कट करू शकता. तर 29 ला 29 काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. मग करायला वरती अंशामध्ये 20 आणि छेदामध्ये 21. तर tan थिटाची आपली काय किंमत आली tan थिटा बरोबर 20/21. इथं आपला हा प्रश्न पूर्ण झाला. ठीक आहे, आता आपण बघतोय प्रश्न. तर काय जर tan थिटा बरोबर 304 असेल तर sec थिटा काढा. तर आपल्याला काय पाहिजे sec थिटाचा फॉर्म्युला पाहिजे tan थिटा म्हणजे tan थिटा मध्ये ओके sec वर्ग थिटा बरोबर 1 अधिक tan वर्ग थिटा. तर हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे बरोबर. tan थिटा किती 3/4 आहे म्हणजेच काय tan वर्ग थिटा म्हणजेच काय 3/4 चा वर्ग 1 अधिक 3 चा वर्ग किती येणार 3 चा वर्ग येणार 9 आणि 4 चा वर्ग येणार 16. 16 1 16 16 अधिक 9 किती 25 25/16. तर 25/16 ही कशाची किंमत आली सेक वर्ग थिटाची. सेक वर्ग थिटाची किंमत आली 25/16. तर सेक थिटाची किंमत काय येणार सेक थिटा म्हणजे काय सेक वर्ग थिटा 25 म्हणजे 5 चा वर्ग आणि 16 म्हणजे 4 चा वर्ग. सेक वर्ग थिटा बरोबर 5 चा वर्ग भागिले 4 चा वर्ग. तर सेक थिटा किती येणार सेक थिटा बरोबर 5/4. आपली सेक थिटाची किंमत किती आली 5/4. तर इथं आपलं हे गणित पूर्ण झालं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. जर tan थिटा बरोबर 3/4 असेल
तर सेक थिटा आणि कॉस थिटाची किंमत काढा. तर आपल्याला टॅन थिटाची किंमत दिलेली आहे, त्याच्यावरून आपल्याला सेक थिटा आणि कॉस थिटाची किंमत काढायची आहे. आता सेक थिटा आणि टॅन थिटा मधलं सूत्र काय आहे, तर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. तर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग म्हणजे काय, 3/4 चा वर्ग बरोबर. 1 अधिक 3 चा वर्ग किती 9 आणि 4 चा वर्ग किती 16. 1 अधिक 9/16 बरोबर 16 एके 16, 16 अधिक 9 किती 25. 16 एके 16, 16 अधिक 9/16 म्हणजे किती येणार 25/16. 25/16 ही कशाचं उत्तर आहे, सेक वर्ग थिटा. सेक वर्ग थिटा आपल्याला काय विचारले, सेक थिटा विचारले. म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर 25 कशाचा वर्ग आहे, तर 25 वर्ग आहे 5 चा आणि 16 वर्ग आहे 4 चा. दोन्हीकडचा आपण वर्गमूळ घेऊया. सेक थिटा बरोबर 5/4. सेक थिटा बरोबर किती येणार 5/4. हे झालं तुमचं पहिलं उत्तर. आता आपल्याला कॉस थिटाची किंमत काढायची. आता आपल्याला काय मिळाले, सेक थिटा मिळाले, आपल्याला काढायचं आहे आता कॉस थिटा. तर सेक थिटा वरून कॉस थिटा कडे जाण्यासाठी तुम्हाला सूत्र माहित पाहिजे. कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. तर हे सूत्र कसं आलं, तर सेक थिटा म्हणजेच काय असतो 1/कॉस थिटा. सेक थिटा म्हणजे काय असतो 1/कॉस थिटा. म्हणून कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा बरोबर 1/5/4. आता 1/5/4 म्हणजे काय होणार, उलट होणार. म्हणजे काय 4 वर जाणार 5 खाली येणार, 4 अंशात जाणार आणि 5 छेदात येणार. हे काय झालं कॉस थिटाची किंमत. ही झाली आपली कॉस थिटाची किंमत, ही झाली सेक थिटाची किंमत. सेक थिटाच्या बरोबर अपोजिट किंवा विरुद्ध येणार किती येणार आहे कॉस थिटा. तर फॉर्म्युला कसा आहे, सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा. तर इथं आपला हा प्रश्न पूर्ण झाला.